9th मधला पार्ट 2 मधला चॅप्टर नंबर 2 आहे पॅरलल लाईन, जो की याचे इंट्रोडक्शन आणि जवळपास जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला 8वी मध्ये झालेत पॅरलल लाईन मध्ये. पॅरलल लाईन आपल्या प्लेन वरती, आता हे समजा बोर्ड आहे, आता पॅरलल लाईनचं थोडं इंट्रोडक्शन देतो मी 2 मिनिटांमध्ये. पॅरलल लाईन कशाला म्हणायचं, आपले बोर्ड आहे, बोर्ड वरती मी हे कोणत्याही दोन लाईन काढलं, हे असे दोन लाईन काढलं, तर ह्या दोन लाईन जे काढलेली आहेत त्या दोनच प्रकारच्या असतात, त्याला सोडून दुसरी लाईनच नसते आपल्या पूर्ण मॅथमॅटिक्स मध्ये, दुसरी लाईनच नाही. एक तर त्या दोन लाईन इंटरसेक्टिंग लाईन असतात किंवा त्या दोन लाईन पॅरलल असतात, दोनच प्रकारच्या लाईन असतात. एका बोर्ड वरती काढलं म्हणजे याला कोप्लॅनर म्हणायचं, एका प्लेन वरती मी काढतोय म्हणून त्याला कोप्लॅनर. प्लेन म्हणजे काय, एक सपाट भाग, तुमचं एक पेजचं म्हणजे वहीचं कागद जे आहे, एक पेज आहे, त्याला आपण प्लेन म्हणतो. भिंत एक प्लेन आहे. ओके, आता मी हातावर काढलो, हात माझा प्लेन तयार झाला. एक इमेजिन करायचं की असं एक पूर्ण इन्फानाइट, वर पण असं इन्फानाइट पर्यंत चाललंय, खाली पण इन्फानाइट, तिकडं पण आणि इकडं पण एक काचाची भिंत झाल्यासारखी तयार होते, त्याला आपण प्लेन म्हणतो. मग आता बोर्डची एक भिंत आहे, ह्याच्यावरती मी जेवढ्या काही रेषा काढेन त्या सगळ्या कोप्लॅनर असतात. आणि त्या दोन रेषा म्हणजे काढलेल्या रेषा, जेवढ्या काही रेषा असतील त्या एक तर पॅरलल असतात किंवा इंटरसेक्टिंग असतात, दोनच प्रकारच्या रेषा असतात, अदरवाईज दुसरी रेषाच नसते आपल्याला. मग आता ह्या दोन लाईन एक तर पॅरलल पाहिजेत किंवा इंटरसेक्टिंग पाहिजेत. मग आता जर समज ही रेषा मी पुढे असं वाढवलं, एकमेकांना असं पुढे वाढवलं, तर एकमेकांना कुठेतरी जॉईंट होतील, म्हणजे कोणत्या रेषात, मग इंटरसेक्टिंग लाईन आहेत. मी समोर हे असे सरळ काढला रेष, इकडे एक आणि इकडे एक, आता हे पण सरळ येत नाही, समज असे सरळ रेषा आहेत. मग आता ह्या दोन लाईन कितीही तिकडे वाढत आहेत आणि कितीही इकडे वाढत आहेत, मी याला असं एरो काढला, आता दोन्ही साईडला इन्फानाइट डिस्टन्स वरती तिकडे पण चाललेत, इकडे पण चाललेत. मग आता ह्या एकमेकांना जर जॉईंट झाल्या पुढे जाऊन कुठतरी, तर त्या कोणत्या असतील, इंटरसेक्टिंग लाईन असते. आणि हे कुठंच जर एकमेकांना जॉईंट होत नसतील तर त्याला काय म्हणायचं, मग पॅरलल लाईन म्हणायचं. ठीक आहे, दोनच प्रकारच्या लाईन असतात, एक तर इंटरसेक्टिंग लाईन असते किंवा पॅरलल लाईन असते. मग आता पॅरलल लाईन आपल्याला चॅप्टर दिले म्हणजे त्या दोन लाईन एकमेकांना कुठंच इंटरसेक्ट होणार नाहीत. ठीक आहे, इंटरसेक्ट न होणाऱ्या लाईन म्हणजे काय असतील, पॅरलल लाईन. म्हणजे इथे एक लाईन आहे अशी आणि दुसरी एक अशी एक लाईन आहे, आणि याच्यावरती मी काय केलं, एक ट्रान्सव्हर्सल काढलो, इथेच एक ट्रान्सव्हर्सल काढलो. मग ट्रान्सव्हर्सल काढलं की ते वेगवेगळ्या प्रकारचे अँगल तयार होतात. आपल्याला टोटल 5 प्रकारचे अँगल पाहिजेत. पहिलं पाहिजे 1 नंबरला अपोजिट अँगल, अपोजिट अँगल काय, याचं नाव विरुद्ध कोन. विरुद्ध कोन पूर्ण चॅप्टर मध्ये सांगतोय मी, पूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला एवढ्याच प्रकारचे अँगल पाहिजेत, ह्याला सोडून दुसरा अँगल पाहायचा नाही. 2 नंबर आहे अँगल्स इन लिनियर पेअर, किंवा अगोदर मी सेम असलेले देतो, करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल कोणते कोणते अँगल आहेत मला सांगायचे याच्यातले, संगत कोन. 3 नंबरचा प्रकार आहे अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल, व्युत्क्रम कोन. सुंदर अक्षर आहे का. 4 नंबर इंटेरियर अँगल, कसलं सुंदर अक्षर आहे, इंटेरियर अँगल, आंतरकोन. ठीक आहे, आणि लास्ट आहे 5 नंबरला अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर, रेषीय जोडीतील कोन. देतो देतो, रेषीय जोडीतील कोन. दीदी हा, आता ह्याच्यामध्ये या दोन लाईन काढलो, हे पण एवढं काढण्यापेक्षा मी काय करतो, इथं दोन फक्त सेपरेट लाईन काढतो. अशी एक लाईन आहे, अशी एक लाईन आहे. आता या आकृतीमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे अँगल भेटतात, एक भेटते पहिलं आणि दुसरं भेटते 5वं. ओके, 2 प्रकारचे, या 2 लाईन एकमेकाला इंटरसेक्टिंग लाईन आहेत, म्हणजे एकमेकाला इंटरसेक्ट होलेले आहेत. इंटरसेक्ट झाल्या तर पहिली आणि शेवटची भेटते, आणि इंटरसेक्ट नाही झाल्या, पॅरलल असतील तर मग मधल्या 3 भेटतात. ठीक आहे, 2च प्रकारच्या लाईन असतात. आणि त्याच्यामध्ये बी कसं, आता इंटरसेक्टिंग तुम्ही म्हणताल पॅरलल, चॅप्टरचं नाव आहे पॅरलल लाईन, मध्येच इंटरसेक्टिंग लाईन कसं काय आता, तर हे बघ 2 लाईन पॅरलल आहे. ठीक आहे, मग ट्रान्सव्हर्सल काढलो तर ट्रान्सव्हर्सल इथे इंटरसेक्ट होणारच आहे की. जर आपण या दोघांचा विचार केला तर इंटरसेक्टिंग लाईन होतात, या दोघांचा विचार केला तर इंटरसेक्टिंग होते, ह्याचा आणि ह्याचा विचार केला तर पॅरलल लाईन येतात. त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे इंटरसेक्टिंग लाईनचे पण आपल्याला
प्रॉपर्टी पाहावं लागते आणि पॅरलल लाईनच्या पण प्रॉपर्टी वापरतो जाधव दिदी. आता इथं अपोजिट अँगल, ठीक आहे, काय आहे, विरुद्ध कोण. विरुद्ध कोण म्हणजे एका पाठीमागचे दुसरं. आता उदाहरणामध्ये या ठिकाणी समजा मला हा एक अँगल घेतला मी, हा इथला, तर याचा अपोजिट अँगल कोणता असेल, एक्झॅक्टली त्याच्या पाठीमागचा हा अँगल असेल. ठीक आहे, हे तुमचे काय असतील, अपोजिट अँगल असतील. ओके, अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. काय असतात, कॉन्ग्रुएंट म्हणजे सारख्या मापाचे असतात, एकरूप असतात. जेवढे काही अपोजिट अँगल असतील, किती का तयार होणार त्याला, जेवढे अपोजिट अँगल असतील ते सेम असतात. म्हणजे हा जर समज 70 डिग्रीचा असेल तर हा पण ऑटोमॅटिकली 70 डिग्रीचा येते. का बरं म्हणलं की त्याला अपोजिटचं नाव सांगायचं. ओके, का असं का बरं होतं म्हणलं की हे अपोजिट अँगल आहेत म्हणून सांगायचं. इथं जर समजा 110 माप असेल तर इथं पण किती येणार आहे मग 110, कारण याचा अपोजिट इथं आहे. कुठेही येऊ दे, अशा दोन लाईन आहेत त्याच्यावरती एक ट्रान्सव्हर्सल आहे, इथलं माप समज 115 दिलंय तर ऑटोमॅटिकली इथलं पण किती येते, 115 येते. ठीक आहे, या ठिकाणचं समज मी काहीतरी 75 घेतलं तर वरचं पण इथलं पण किती येणार आहे, 75 किंवा 65 घेतो आपण, इथं 65 तर इथलं पण किती येणार आहे मग ऑटोमॅटिक 65 मेजर येणार. ऑटोमॅटिक त्याच्या ऑपोजिट पाठीमागचा जो अँगल आहे तो ऑटोमॅटिक सेम येणार आहे, त्याला आपण म्हणतो ऑपोजिट अँगल. ठीक आहे, याच्याबद्दल काही जास्त सांगायची गरज नाही. दुसरं 2 नंबरचं, दोन लाईन आहेत एकमेकाला इंटरसेक्टिंग लाईन आहेत, पण ज्या दोन अँगलला अक्षी हा इकडे बरे, ज्या दोन अँगलला जॉईंट केलं. आता अँगल कसे असतात, हा एक अँगल आहे असा आणि दुसरा एक अँगल आहे असा. ज्या दोन अँगलला तुम्ही जॉईंट केलं, याला जॉईंट केलं की एक लाईन तयार झाली पाहिजे. मी याला थोडं असं फिरवतो आणि इथे घेऊन येतो. अशी एक सरळ रेषा तयार झाली. आता मला काढता आलं नाही ते, पण अशी सरळ रेषा जर तयार होत असेल तर त्याला आपण म्हणतो अँगल्स इन लिनियर पेअर. मग आता बघ, हा इथून इथपर्यंत हा एक कोपरा आहे, अरे हा एवढा कोपरा आहे आणि दुसरा इथून इथपर्यंतचा कोपरा आहे. मी जर या दोघांची बेरीज केली तर एक सरळ रेष तयार होते. अशी होते का सरळ रेष. मग एका सरळ रेषेचं माप किती असेल, इथं 180 माप असते. बेरीज किती असते, 180. तुम्ही प्रोटेक्टर पण ठेवू शकता इथे. कोण मापक जर आपण इथे ठेवलं, कोण मापक ठेवलं, समजा कुठलं, या ठिकाणी मी प्रोटेक्टर घेतो. प्रोटेक्टर मी याच्यावरती ठेवला असं बरोबर, इथं याला फिरवतो तर बरोबर बघा 180 येते. इथं जर 0 असेल तर इकडे किती येते, 180 येते. ठीक आहे, बरोबर 180 माप येते. म्हणूनच आपण काय अँगल्स इन लिनियर पेअर म्हणतो. ज्या दोघांची बेरीज 180 असते त्याला आपण अँगल्स इन लिनियर पेअर म्हणतो. आणि अँगल्स इन लिनियर पेअर मध्ये एक रेस तयार होत असेल दोघांना जोडल्यानंतर तर त्याला आपण म्हणतो अँगल्स इन लिनियर पेअर. दोघांची बेरीज किती असते, 180. मग आता याच्यावरती क्वेश्चन कसं येते, तर क्वेश्चन येते याचं जर माप 80 असेल तर याचं माप किती असेल म्हणते, 100 असेल. कारण कोणत्या दोघांची बेरीज 180 येणार आहे, इथं कोणती किंमत ठेवल्यानंतर दोघांची बेरीज 180 येणार आहे, 100. काढणार कसं, तर इथे 100 घ्या, इथे x घ्या. आपल्याला माहित नाही त्याचं माप किती येते. आपण काय म्हणणार, हे 80 आणि हे x, 80 प्लस x इज इक्वल टू किती आलं पाहिजे, 180 आलं पाहिजे. कारण हे अँगल्स इन लिनियर पेअर आहे. मग ह्या याच्या समोर काय नाही म्हणजे प्लस असणार आहे, त्याला पुढे घेऊन जावं. x इज इक्वल टू किती येते, 180 मायनस 80. सो x इज इक्वल टू आन्सर किती आला, 100. हे तुमचं काय आलं, अँगल्स इन लिनियर पेअरचा वापर करून काढू शकतो. ओके, ह्याची गरज आहे आपल्याला. म्हणजे हे सर्वच या चॅप्टरमध्ये ह्या 5ला सोडून आपण दुसरं काही पाहणारच नाही. हे 5 वरच पूर्ण डबल क्वेश्चन असतील, वेगवेगळे मिक्सिंग मध्ये असतील. त्याच्यामुळे एक एक पॉईंट सांगतो आणि हे आपण 8वी मध्ये शिकलोय. मग अँगल्स इन लिनियर पेअर तयार कसं होते माहिती आहे, अशी एक लाईन आहे समज, इथे काढलं तर हा एक अँगल दोघांची बेरीज केलं किती होते, 180. सरळ रेषा आहे, मध्ये एक अँगल आहे, दोघांची बेरीज केलं 180. दोन लाईन पॅरलल आहेत, त्याच्यावरती एक ट्रान्सव्हर्सल आहे. मला माप दिलं, इथलं समज किती आहे, x आहे, तर मला माप इथलं काढायचे. इथलं किती असेल सांगा बरं, इथे जर x असेल तर इथे किती असेल, कितना आएगा दीदी, 2x कैसा आएगा, यहाँ पे आएगा 180 माइनस x आएगा. ऐसा क्यों जाधव दीदी, क्यों, मग मला वाटलेलं म्हणाल का ते. देखो यहाँ पे मी समजा याला आपण माप देऊ तू y, मला वायचंच माप काढायचे की ह्याचं जर x असेल तर ह्याचं किती आहे मला काढायचे.
मी त्याचं वाय घेतो. मग मला सांगा एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती असेल? 180 असणार आहे, कारण दोघांची बेरीज किती येईल? 180. एक्सला पुढे घेऊन जावा, वाय इज इक्वल टू 180 आणि हा जो एक्स आहे हा एक्सला पुढे घेऊन जा इकडं, तिकडे घेऊन गेला का होते मग एक्स 180 मायनस एक्स झालं का तर? म्हणजे लिनियर पेअर जर असेल कोणतेही असेल ते अल्फाबेट मध्ये असतील, अंशामध्ये असतील, थीटा मध्ये देते तुम्हाला, तर त्या दोघांची बेरीज 180 करायचं आणि त्याच्यावरून किंमत काढायची. नाही तर तुम्ही डायरेक्ट पण इथे शॉर्टकट सांगू शकतो. इथे आहे 70, ह्याचं माप किती असेल तर 180 मधून 70 गेले म्हणायचं. ह्याचं माप येते किती येते? 110 आहेत. ह्याचं इथं 2 रेषा आहेत, त्याच्यावरती इथं माप आहे 50. ह्याचं किती असेल? 180 मधून 50 गेले, राधी किती? 130. याचं माप येते 130. असं डायरेक्ट पण काढू शकतो, पण डायरेक्ट काढायचं नसतं आपल्याला, डायरेक्ट काढल्यावर मार्क देत नाहीत. त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप आपल्याला MCQ असेल तर डायरेक्ट काढू शकतो, पण आपल्याला मॅक्झिमम थेरी क्वेश्चन असतं म्हणून मग ते काढावं लागते. आता पार्ट चालू झाला आपल्या पॅरलल लाईनचा. इथपर्यंत पॅरललची गरज नव्हती, अपोजिट साठी पॅरललची गरज नाही, अँगल्स इन लिनियर पेअरसाठी पॅरललची गरज नाही. आपल्याला गरज कोणाला आहे? करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल आणि इंटेरियर अँगल. ठीक आहे, या तिघांना आपल्याला गरज आहे. प्रेमताई समोर बघ इकडे, झोप नको, कोपऱ्यात बसला, इकडे इकडे बघ लागलीस. 2 लाईन पॅरलल आहेत इथं बघा, 2 लाईन पॅरलल आहेत, त्याच्यावरती एक ट्रान्सव्हर्सल आहे, इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, तर कोणते अँगल आहेत? करस्पॉन्डिंग अँगल आहेत. ओके, मी इथे नाव देतो आता. ठीक आहे, 1 मिनिट. करस्पॉन्डिंग अँगल कोणते असतात बघा, इथे लिहितो करस्पॉन्डिंग अँगल. मराठीमध्ये याला म्हणायचं संगत कोन. कोणते कोणते असतात? इथं 4 जोड्या तयार होतात करस्पॉन्डिंग अँगलच्या. या आकृतीमध्ये कोणते कोणते असतील? तेव्हा हा जो अँगल आहे तो सारखा असेल याच्या सोबत. दुसरा, जर हा अँगल आपण घेतला तेव्हा स्टार केलेला, तर या स्टार केलेल्या सोबत सेम असेल. तिसरा, जर मी हा ट्रायंगल घेतला तर या ट्रायंगल केलेल्या सोबत सेम असेल. बाकी वरचा रिकामा सोडलेला एक सिंगल डॉट देतोय किंवा असं काढतो, हा आणि हा एकमेकांसोबत सेम असते. ठीक आहे, तर मला आता सांगायचे, इथे एक लाईन, अशी 2 लाईन आहेत, याच्यावरती एक ट्रान्सव्हर्सल आहे. इथे जर माप असेल 80, तर बाकीच्या सगळ्यांचे माप तुम्हाला काढा म्हणते. कसं काढायचं? आधी फक्त या तिघावरूनच काढू शकतो आपण. हे अल्टरनेट अँगल, इंटेरियर अँगलची सुद्धा गरज नाही. आपण हे पहिलं, दुसरं आणि 5वं एवढं जर घेतलो तर या सगळ्याच अँगलचं किती? हा इथला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा एवढ्यांचे माप आपण डायरेक्ट काढू शकतो. कोणाचा वापर करून? अपोजिटचा, करस्पॉन्डिंगचा आणि या 5व्याचा. मधल्याची गरज सुद्धा नाही. कसं काढू शकतो बघा, इकडे काढायचं कसं बघा. येणार द्या, चला काढायचं कसं सांगतो. मला सांगा, जर हा 80 असेल, हे 2 कोणकोणते आहेत? अँगल्स इन लिनियर पेअर, रेषे जोडीतील कोण आहेत? मग हा जर 80चा असेल तर हा किती असेल? 100 असेल. कारण काय? दोघांची बेरीज 180 आली पाहिजे. 180 मधून 80 काढून टाकायचं, राहते किती? 100 झालं. हे वापरलं मी, एकच वेळेस वापरलं, हे एक वेळेस वापरलं. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये अपोजिट अँगल कोणकोणते आहेत? अपोजिट अँगल, विरुद्ध कोण, हे 80चा असेल तर हा किती जाईल? 80चा. कारण काय? विरुद्ध कोण आहेत. हा 100चा असेल तर हा किती येईल? 100 येते. कारण काय? अपोजिट अँगल आहे. इथे किती येते? 100. वरचे 4 काढले आपण, लिनियर पेअर वापरलं, इथं 80 होतं, तिथे 100 आलं. अपोजिट वापरले, हे 80 इकडं आलं, हे 100 इथं आलं. आता हे 4चे 4 मी खाली घेऊन येऊ शकतो. कशानुसार? करस्पॉन्डिंग अँगल 2 नंबरचं. बघ इथं सांगतं की नाही, हे आणि हे सेम असते म्हणते. मग हा जर 80 असेल तर हा किती येईल? मग 80 येत. खालचं स्टार केलेल्या सोबत सेम असते. हे 100 असेल तर हे किती येईल? 100. हा ट्रायंगल सेम असते. इथे 80 तर इथे येते 80. हा वरचा गोल केलेल्या सोबत 100, इथे येते 100. झालं की उत्तर संपलं तुझं. 7चे 7 अँगल काढलो आपण. कोणत्या प्रॉपर्टी वापरलं? 3च वापरलं. कोणत्या? अपोजिट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल, अँगल्स इन लिनियर पेअर. ठीक आहे, बाकीच्या पण वापरता येतात, अल्टरनेट अँगल पण वापरता येते, इंटेरियर पण वापरता येते, पण गरज असेल तर वापरायचं, गरज नसेल तर कशाला वापरायचं. आता हे इंटेरियर कधी वापरावं ते सांगतो. समज 2 लाईन आहेत अशा, इथे एक ट्रान्सव्हर्सल दिली, इथलं माप आहे म्हणते 2x आणि इथलं आहे म्हणते x आणि किंमत काढा म्हणते, आणि ते पण डिग्री मध्ये किंमत काढायची.
मग अशा वेळेस आपल्याला हे बाकी वापरून गरज काढू शकत नाही आपण, तिथं आपल्याला इंटेरियर वापरावं ते. मग ते इंटेरियर त्यावेळेस सांगतो मी कशी वापरायची असते. ठीक आहे, आधी आपण करस्पॉन्डिंगला संपवतो. करस्पॉन्डिंग संपल्यावर पुन्हा पुढचं जाऊ. आता हे एवढ्यामध्ये होतं, पण करस्पॉन्डिंग अँगल जास्त पण तयार होतात. इथे किती जोड्या तयार झाल्या? याच्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 जोड्या तयार झाल्या. आता भाऊ तुमचं दिव्य दृष्टी किती आहे ते? 2 लाईन अशा आहेत, 2 लाईन अशा आहेत. आता याच्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगलच्या किती जोड्या तयार होतील सांगा बरं? काही जण 8 म्हणले आहेत, काही जण 16 म्हणले आहेत. 16 नक्की? बघा हे बघ, याच्यासारखे इथले 4 या 4 सोबत झाले. ओके, हे 4 इथल्या 4 सोबत झाले म्हणजे 4 जोड्या झाल्या. इथे लिहितो 4 जोड्या, म्हणजे हे याच्यासोबत झाले. तसंच हे 4 याच्यासोबत झाले, 4 आणि 4 8 झाले. प्लस हे याच्यासोबत पण होईल की, म्हणजे हीच डायग्राम जे आहे, याच डायग्रामला मी जर असं फिरवलं तर हे 4 इथे तयार होतात. मग म्हणजे आणखी 4 तयार झाले. मग झाले का नाही? इथं आणखी 4 तयार झाले. आणि पुन्हा इथले 4 आणि इथले 4, हे 4 अँगल या 4 अँगल सोबत सेम येतात. म्हणजे परत +4 तयार झाले. म्हणजे टोटल किती झाले? मग 16 जोड्या तयार झाल्या. म्हणजे हे 1 नंबर या 1 नंबर सोबत, हे 2 नंबर या 2 नंबर सोबत, हे 3 नंबर 3 नंबर सोबत, 4 4 सोबत. इथे आता काय द्यायचं? इथे एक आता इथे एक येते, असं उलट पण तेच येणार. जाऊ दे. ठीक आहे, 16 जोड्या तयार होतात, एवढं तुम्हाला कळायला पाहिजे. आता बघा मावशी, आता मला किंमत काढायची आहे या ठिकाणची. इथे एक लाईन आहे असे, इथे एक ट्रान्सव्हर्सल आहे. या ठिकाणी तुझं माप आहे 70. ठीक आहे, तर इथल्या x ची किंमत काढायची, इथल्या y ची किंमत काढायची, इथल्या z ची किंमत काढायची, इथल्या m ची काढायची, आणि नंतर इथलं n काढायचे. अजून पण मी अजून शिकलं नाही आपण हे अल्टरनेट अँगल आणि इंटेरियर अँगल शिकलं नाही. पहिल्या, दुसऱ्या आणि 5व्या तिघांचाच वापर करून याच्या किमती काढायच्यात. नंतर आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत, कारण 8वी मध्ये झाले म्हणून मी थोडं फास्ट गेलो. नंतर आपण वाक्य लिहून याला नावं देऊन करणार आहोत. त्याला एक एक एक्झाम्पल घेऊ. आधी ह्या 5चं इंट्रोडक्शन झालं की मग घेऊ त्याला. आता मला सांगा, जर हा 70 असेल तर हा x किती असेल? कस काय? करस्पॉन्डिंग अँगल आहेत. बघा इथं हा जेवढ्या मापाचा झाला, उलट झालं वाटतं. इथं याला सरळ करतो मी. कुंकड गेलं ते. बघा इथं वरचा जेवढ्या मापाचा असेल तेवढाच हा मापाचा असेल. म्हणजे इथं जर 70 असेल तर इथे किती येते? 70. माझं मला जर हा 70चा भेटला तर हा कितीचा भेटेल? कारण काय? अपोजिट अँगल पहिला, विरुद्ध कोण आहे ते एकमेकाचे, म्हणजे हा पण किती येईल मग? 70. मग हा 70चा असेल तर हा पण किती येईल मग? कारण काय? करस्पॉन्डिंग अँगल. ह्याला जर असं फिरवलं आपण तर हा करस्पॉन्डिंग याच्यासोबत येते. मग आता हा जर 70 आहे तर हा m किती असेल? 110 असेल, ना तर 70 म्हणचाल त्याला. हे या दोघांची बेरीज किती येते? 180. लिनियर पेअर, एक रेस तयार होते तिथं दोघांची बेरीज केले की. ओके, हा एक अँगल आणि हा एक अँगल, या दोघांची बेरीज केले की 180. मग इथं जर या दोघांची बेरीज 180 झालं, z प्लस m इज इक्वल टू किती येते? 180. मग झडचं माप माहिती आहे आपल्याला 70. 70 प्लस m इज इक्वल टू किती येते? 180. मग 70 ला पुढे घेऊन जावा, m इज इक्वल टू किती येते? 180. याच्या समोर काय ना म्हणजे प्लस आहे, पुढे घेऊन जावा -70. सो m इज इक्वल टू किती येईल मग? 110. म्हणजे 110 माप. ह्याचं माप किती येते? 110. आता ह्याचं 110 आहे तर याचं किती असेल? 110 असेल. जर की 4 मार्काला येते क्वेश्चन, आहे 3 मार्काला 4 मार्काला, एवढा सोपा क्वेश्चन. आणि आपण वापरलाच काय? अपोजिट, लिनियर पेअर आणि दुसरं करस्पॉन्डिंग. मधल्याला तर आपण हात बिघाला नाही अजून, अल्टरनेटला आणि इंटेरियरचा. 3 जरी तुमचे पॉइंट परफेक्ट झाले तरी आपण उत्तर काढत जाऊ शकतो. ठीक आहे, कळतं एवढं? करस्पॉन्डिंग अँगल समजलं. आता घेऊ पुढचा अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल मध्ये झड तयार झालं पाहिजे. बघा इथे लिहितो मी, काय तयार झालं पाहिजे? झड. इथलंच घेतो ना आम्ही.
आधीच माझं अक्षर सुंदर आहे. अल्टरनेट उगं द्रष्ट लावलं, आधी माझं चांगलं अक्षर होतं पण जाधव दिदीनं वगैरे असं द्रष्ट लावली याला म्हणून असं खराब होऊ लागले अक्षर. दोन लाईन आहेत, इथं ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे. आणि याच्यावरती अल्टरनेट अँगल म्हणजे काय, झड तयार झाला पाहिजे. म्हणजे काय तर एक अँगल जर इथला असेल याचा करस्पॉन्डिंग अल्टरनेट अँगल हा इथं असते. म्हणजे इनडायरेक्टली जर असं पाहिलं इथून इथे गेलंय, इथून इथं आलंय आणि इथून इकडे गेलंय तर झड तयार होलेले असं. म्हणजे असं झड तयार जर होत असेल तर त्याला आपण म्हणतो अल्टरनेट. आणि हे अल्टरनेट अँगल वरचे जे तिन्ही आहेत, हा हा आणि हा, हे तिन्ही अँगल करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट असतात. काय काय ते, हा एकरूपचा आहे ना, कॉन्ग्रुएंट आहेत. हा पण कॉन्ग्रुएंट आहे, कोणता करस्पॉन्डिंग अँगल पण कॉन्ग्रुएंट आहे आणि दुसरा अल्टरनेट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. हे तिन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असतात, सारख्या मापाचे असतात. इथं सुद्धा सारख्या मापाचे असतं. म्हणजे हा जर 80चा असेल तर हा पण 80चा असेल. अजून एक तयार होते अल्टरनेट अँगल. कोणते कोणते असतील, हा इथला अँगल आणि हा अँगल एकमेकांसोबत काय असतील, अल्टरनेट अँगल. या दोघांची जोडी असेल, या दोघांची जोडी असेल आणि ते सेम असेल. मग आता दोन लाईन आहेत, इथं किती, दोन जोड्या तयार होल्या आहेत. अशी क्रॉस तयार होलेल्या, असं क्रॉस तयार होलेले, म्हणजे दोन जोड्या तयार होल्या आहेत. आता मला सांगा, जर अशा दोन लाईन आहेत, अशा दोन लाईन आहेत, तर अल्टरनेट अँगलच्या किती जोड्या तयार होतील, किती पेयर तयार होतील? 16 पेयर तयार होतील. 8 पेयर तयार होतात. कुठं होतं सांगतो, इथे एक झालं. ठीक आहे, बघा, हा याच्यासोबत झाला, एक जोडी झाली. हा याच्यासोबत झाला, दुसरी जोडी झाली. ठीक आहे, इथला याच्यासोबत झाला तिसरी जोडी, इथला याच्यासोबत झाला चौथी जोडी, नंतर इथला याच्यासोबत झाला पाचवी आणि हा याच्यासोबत झाला सहावी, नंतर इथला याच्यासोबत झाला सातवी आणि ही याच्यासोबत आठवी. इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या 8 जोड्या होतात, एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या 8 जोड्या होतात. इंटेरियर एक्सटेरियर वेगवेगळे असते. आता इथे हे अल्टरनेट अँगल आपण लिहिला, ह्यालाच एक्सटेरियर अल्टरनेटिव्ह वापरतो. कधी तर वापरतो आपण, लय आपल्याला जो शॉर्टकट करायचं असेल तर. नाही बी शिकलं तर चालतंय ते अल्टरनेट, एक्सटेरियर अल्टरनेट. एक्सटेरियर म्हणजे काय, हे बघा, हा वरचा या अँगल सोबत सारखा असते, क्रॉस मध्येच असते असं, पण बाहेरचे बाहेरचे. तसंच हे हा इथला आणि हा इथला एकमेकासोबत काय असतात, सारखे असतात. तर एक्सटेरियरचं जाऊ द्या, त्याला आपण नंतर घेऊ, आपण गरज पडले तरी घेऊ त्याला, तसे तर गरज पडणारच नाही आपल्याला त्याची. फक्त इंटेरियर समजून घ्या तुम्ही. इंटेरियर मधले ह्या दोघांचे आणि ह्या दोघांचं माप सारखं असतंय. ओके, तर मला आता किमती काढून सांगायची. मावशी, दोन लाईन आहेत, त्याच्यावरती ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे, या ठिकाणचं माप आहे 30, इथलं माप काढायचे x, इथलं माप काढायचे y. हा 30 आहे तर हा किती असेल, 30 असेल. हा 30 आहे तर हा किती असेल, 30, कारण हे अल्टरनेट अँगल आहेत. नसेल तर तुम्ही याचा करस्पॉन्डिंग पण घेऊ शकता. ओके, वेगवेगळ्या पद्धतीने आपण जाऊ शकतो, की असं अल्टरनेटच गेलं पाहिजे असं काही नाही, करस्पॉन्डिंग पण घेतलं तर चालतंय. दुसरं, करस्पॉन्डिंग मध्ये अशी एक लाईन आहे आणि अजून एक इथं ट्रान्सव्हर्सल आहे. इथं माप आहे 40, इथलं माप काढायचे x, इथं y आहे, इथं आहे z आणि इथं आहे m. सांगा बरं किमती. हा 40 आहे तर याचा अल्टरनेट अँगल इथे किती येईल, 40. याचा अल्टरनेट अँगल इथं आहे किती, 40. याचा अपोजिट आहे किती, 40. याचा अल्टरनेट आहे इथं 40. खतम. कळालं का? ओके, अजून जरा एक वेगळा. हा, अशी एक लाईन आहे, अशी एक ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे, या ठिकाणी इथे x आहे, इथं आहे y, या ठिकाणी आहे z आणि इथं आहे समजा 50. आता सांगा, इथं जर 50 असेल तर z किती येईल, 130, कारण हे दोन कोणते आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. मग हा जर 50 असेल तर हा किती असेल, 130 असेल, कारण कोणते ते अँगल, अँगल्स इन लिनियर पेअर आहेत, दोघांची बेरीज 180 असते. हा z आणि y कोणते आहेत, इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत. मग हा 130 असेल तर हा पण किती असेल, 130. हा 130 तर हा किती असेल, गया. झालं का?
ओके ठीक आहे. अल्टरनेट अँगल सुद्धा तुम्हाला कळाला असेल. आता घेऊत आपण इथं, आता लास्ट घेऊत तिथं काय नाव त्याचं, इंटेरियर अँगल, आंतरकोन. इंटेरियर अँगलची बेरीज 180 असते. हे वरचे 3 मी बाजूला काढले त्याच्यासाठीच, वरच्या तिघांचं माप सारखं असते आणि खालच्या दोघांची बेरीज किती असते, 180 असते. आता इंटेरियर अँगल तयार कसे होतात बघा. इथं ही एक लाईन आहे, अशी एक लाईन आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. तर हे बघा, हा मधला अँगल आणि हा मधला अँगल, या दोघांची बेरीज 180 असते. आणि इकडचा एक अँगल आहे हा, आणि हा एक अँगल आहे, या दोघांची बेरीज 180 असते. ठीक आहे. इथे एक अट आहे. काय अट सांगतो, ह्याच्यासाठी पॅरलल लाईनची गरज नाही, ह्याच्यासाठी पॅरलल लाईनची गरज नाही, पण ह्या तिघांसाठी तुम्हाला पॅरलल लाईन असतील तरच वापरू शकता. हे जर 2 लाईन अशी चालेल, इकडे एक चालेल आणि अशी एक चालेल, आणि इथं सांगला मी, इथं जर माप 80 असेल तर इथलं माप किती, तुम्ही 80 सांगू शकत नाही त्याला. या दोन्ही इंटरसेक्टिंग लाईन आहेत, याचं माप 80 भेटणारच नाही. जर 2 लाईन पॅरलल असतील तरच मग हे मधले 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर वापरू शकता. पहिल्यासाठी शेवटच्यासाठी गरज नाही पॅरललची, पण या मधल्या तिघांसाठी गरज आहे. कोणासाठी, 2, 3, 4 याच्यासाठी गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. म्हणून तर ह्याला पॅरलल लाईनच्या चॅप्टर मध्ये टाकलंय, नाव त्याच्यासाठी दिले पॅरलल लाईन म्हणून. हे असेल तरच हे आहेत, ह्याच्यावरती डिपेंडेंट, ते अवलंबून आहे त्याच्यावरती. ठीक आहे. ओके. इंटेरियर अँगल आपल्याला पाहायचं. इंटेरियर अँगल हे 2 सेम असतात. जसं इथे 180 मधून वजा करतात तसं याला पण 180 मधून वजा करायचं. ओके. जसं म्हणजे उदाहरणामध्ये समज हे 2 लाईन आहेत, त्याच्यावरती एक ट्रान्सव्हर्सल आहे, ह्याचं जर माप 50 असेल तर खालच्याचं माप किती असेल, दोघांची बेरीज 180 आली पाहिजे. इथे किती येईल, 130 येते. याचं जर बाबा 85 असेल तर खालच्याच किती येणार आहे, 85 येणार. तसं तरी इथं 85 येणार नाही, चुकलं देतं, इथे 130 घ्यावं लागेल मला. ठीक आहे. वेगळं एक्झाम्पल घेतो मी. समजा 2 लाईन अशा आहेत, त्याच्यावरती एक ट्रान्सव्हर्सल आहे, जास्त मोठी झाली ट्रान्सफर, असे घेतो. इथलं माप आहे 85, तर खालचं किती असेल, 95 असेल. दोघांची बेरीज किती आली पाहिजे, 180 आली पाहिजे. ठीक आहे. हे सर्व नावं आणि ह्या आकृत्या तुम्हाला लक्षात पाहिजेत. ठीक आहे. चला आता आपण एक्झाम्पल घ्यायला सुरुवात करू. बरं थांब, एक एक्झाम्पल घेऊ, एक एक्झाम्पल गेलं सोडतो. लास्ट आणि बेस्ट, एकच एक्झाम्पल. चलो, 2 लाईन आहेत, या लाईनचं नाव आहे L, दुसरी लाईन आहे, या लाईनचं नाव आहे M, याच्यावरती एक ट्रान्सव्हर्सल आहे, या ट्रान्सव्हर्सल नाव आहे T. इथं आहे समजा 65, या ठिकाणी दिले X, इथं दिले Y, सॉरी इथं आहे Y आणि इथं आहे Z. तर या तिघांचं माप काढायचे. ठीक है. कैसे निकालेंगे देखो, सोल्यूशन में पहले कोणती लाईन कोणाला पॅरलल दिली यायचं, कारण ते आवश्यक आहे. कांबळे, लाईन L इज पॅरलल टू लाईन M, रेषा L समांतर आहे रेषा M ला. अँड त्याच्यावरती ट्रान्सव्हर्सल कोणते, T, लाईन T इज अ ट्रान्सव्हर्सल, ही छेदिका आहे. ठीक आहे. आता एक एक वापरा तिकडलं. कोणतं वापरता येईल सगळ्यात अगोदर, मला अपोजिट अँगल वापरता येते. हे अपोजिट याच्या विरुद्ध करता येईल ना, का अगोदर करस्पॉन्डिंग घ्यायचं. बरं ठीक आहे, करस्पॉन्डिंग घ्या, चालतंय. बाय करस्पॉन्डिंग अँगल इथं लिहितो मी, बाय करस्पॉन्डिंग अँगल म्हणून लिहितो, बाय करस्पॉन्डिंग अँगल. आता ते थेरम वगैरे आपल्याला पाहायचे, हे थेरम प्रूफ करायचे आपल्याला. या चॅप्टर मध्ये काय करायचे, मेन हे असंच का बरं असते ते प्रूफ करायचे. हे अल्टरनेट अँगल सारखेच का बरं असतात ते प्रूफ करायचे. इंटर अँगलची बेरीज 180 का बरं असते ते आपल्याला प्रूफ करत जायचे. ठीक आहे. बाय अल्टरनेट करस्पॉन्डिंग अँगल थेरम, इथं थेरम लिहायला सुरुवात करा. करस्पॉन्डिंग अँगल थेरम काय सांगतो, थेरम करस्पॉन्डिंग अँगल संगत कोणाचा प्रमेय काय सांगतो, तर संगत कोण सारख्या मापाचे असतात. संगत कोणाचा प्रमेय काय सांगते आपल्याला,
65 आणि x सेम आहे. 65 इज इक्वल टू अँगल x. x माप आलं 65. आता बघा अपोजिट अँगल घ्या. 65 आणि z सेम असणार आहेत. बाय अपोजिट अँगल विरुद्ध कोण. विरुद्ध कोण कोणते कोणते सेम असतील मग 65 आणि z. अँगल z इज इक्वल टू किती येते 65. दोन माप झाले. याचं माप आलं 65, याचं आलं 65. आता लास्ट काढायचे y. कसं काढणार. आता तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय काय या दोघांची बेरीज करा लिनियर पेअर आहे. दुसरा पर्याय काय या दोघांची बेरीज करा इंटेरियर अँगल. इंटेरियर घेऊत आपण बाय इंटेरियर अँगल. बाय इंटेरियर अँगल आंतरकोन कोणते कोणते असतील. अँगल z प्लस अँगल y इज इक्वल टू असेल 180. झेडचं माप किती आहे 65 आहे. प्लस अँगल y इज इक्वल टू येते 180. 65 ला पुढे घेऊन जावा. अँगल y इज इक्वल टू 180 मायनस 65. सो अँगल y इज इक्वल टू किती येते 115. खतम. या पद्धतीने आता मी बेसिक घेतलो. आपल्याला थोडं तीन तीन नाव येतात. कसं नाव येतात. इथे येते ए, इथे येते बी, सी, डी असे नावं देतात तुम्हाला. त्याच्यावरून व्हॅल्यू काढायचे. मग आपल्याला इथं तीन तीन अक्षर अँगलचे नावं तीन तीन अक्षरामध्ये लिहावं लागते. त्या पद्धतीने आपण उद्यापासून सुरुवात करू. त्याला कळालं काय. या चॅप्टर मध्ये आपल्याला एवढंच पाहिजे बाकी काय नाही. ठीक आहे. बाकीचं आपण उद्या घेऊ.